ट्रेनमध्ये एका अनोळखी काकींनी मीरासाठी जे केलं ना, ते बघून खरंच खूप छान वाटलं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही 2 दिवसासाठी शिर्डीला निघालो होतो आणि आमच्यासाठी हा प्रवास खूपच स्पेशल होता. कारण आम्ही फर्स्ट टाईम वंदे भारतमध्ये ट्रॅव्हल करणार होतो. खरंच खूप छान एक्सपिरियन्स आला. मीरा पण ट्रेनमध्ये खूप एन्जॉय करत होती. सगळ्यात आधी तर चहा, ब्रेकफास्ट सगळं करून घेतलं आणि आमच्यासमोर एक काकी बसल्या होत्या. त्या क्रॉशे करत होत्या. खरंच ना, प्रत्येकामध्ये स्वतःला अशा काहीतरी गोष्टीमध्ये एंगेज ठेवण्याची कला असावी, असं मला वाटतं. त्या इतक्या छान क्रॉशे करत होत्या आणि त्यांनी मीरासाठी स्वतःहून एक छोटंसं किचन पण बनवून दिलं. मला ते खूपच स्वीट वाटलं. कारण कधी-कधी ना, एखादी अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी किंवा आपल्या बाळासाठी स्वतःहून काहीतरी करते, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. मग मीरा तर ट्रेनमध्ये सगळ्यांशी खेळत होती. कुणाकडे बघून स्माईल करायची, कुणाकडे बोलायचा प्रयत्न करायची. आणि त्यामुळे आमचा प्रवास कधी संपला कळलंच नाही. फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलची प्री बुकिंग आम्ही आधीच करून ठेवली होती. हॉटेल खरंच खूप छान होतं. फक्त मंदिरापासून थोडं लांब होतं. पण त्यांच्याकडे कॅब फॅसिलिटी होती. त्यामुळे तेही इझी झालं. रूमवर गेल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही मंदिरात गेलो. पहिल्या दिवशी आम्ही मुखदर्शन घेतलं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रॉपर दर्शनासाठी जायचं होतं. थोडं बाहेर फिरलो आणि मग रूमवर परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, रेडी झालो आणि मग निघालो. आणि हा ड्रेस ना मला इतका कम्फर्टेबल वाटला. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट नक्की करा. मग आम्ही दर्शनासाठी गेलो. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथले क्लिप्स घेता आले पण खरंच तिथे गेल्यावर एक वेगळंच फिलिंग येतं. दर्शन झाल्यावर थोडं आजूबाजूला फिरलो आणि मग प्रसादालयाकडे गेलो. तिथे सगळं खूप क्लीन आणि व्यवस्थित होतं. आम्ही प्रसाद घेतला आणि खरंच सांगू त्या प्रसादाची टेस्ट वेगळीच आहे. मग रूमवर परत आलो, थोडा वेळ आराम केला आणि इव्हनिंगला पुन्हा घरी यायला निघालो. मीरासोबत ट्रॅव्हल करताना आधी थोडं टेन्शन आलं होतं, की कसं होईल, ती कशी राहील. पण यावेळी खरंच तिने खूप एन्जॉय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही अजून मला फॉलो केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय.